लहान भावाच्या रानामध्ये जाऊन चहा पाणी झाला आत्ताच. आता चाललो पुन्हा कापूस शेजारले. सुमित्रा चहा पिऊन पुढत गेली. मी बोलत बोलत थांबलो. आमचा विचार ठरला होता तिथं गहू फिरायचं म्हणून थोड्या जागेत. जे भाऊ वायता लहान त्या जागेमध्ये ठरलं आमचा विचार. एक जण आम्हाला पाणी देतो म्हणे, एक जण आम्हाला. तर पाण्याच्या भरोशावर पेरू म्हणलं कसं आहे, आपल्याला गहू होते म्हणलं खाले प्याले. आता ह्या कापसाच्या भरोसा काय का फायदा नाही. काय राहिलं या कापसाले. जे वरतं पकडत आहे एवढे डुकरं हाकलता होतं. नाव वड्याच आहे. वड्यांना खाल्लं नाव बोंड. नुसते किडीले बोंड होणार आहे. कापूस का माते होणार आहे. खर्च भक्कम, उत्पन्न कमी. गेल्याशी खर्च कमी खर्चामध्ये जास्त पिकवला. 12.5 क्विंटल पिकवला. यावर्षी 8-10 होते का नाही काय कापूस. खराब कंडिशन आहे. कसे आपले गहू खाले प्याले होते. आपलं कसं पोट जगते आपलं 12 महिने. तर आता तसं काम आता आम्ही ठरवून टाकलं. आता आलो आता कापूस झाले. कोंकळावर सुमित्रा हां. आता ॲसिडिटी वाढून नाही भयानक जागरण करू. त्यामुळे हे असे अधामधामध्ये बोलता ढेकरा येते. आता सुमित्रा आधी पुढे आता यस्त्या वाटते सुमित्रा कापूस. मी यस्तो आता भावांना. कोंकड का सुमित्रा कोंकडा बा कोंकड आहे असं काय. हे बघा कपाशी दाटदूट केली. भक्कम केला. यावर्षी खर्च जास्त केला खर्च अर्धा खर्च जास्त केला का जास्त उत्पन्न होईल बा या भावनेनं. पण ज्यावर्षी पाणी भरपूर होता त्यांना नुकसान करून टाकली. त्याच्या पुन्हा डुकर येतातच. डुकर झाल्यावर पुन्हा आपल्या अळ्या. शेवट नाही जेवत मी. मला भयानक वाढू नाही याची ती. हो जेव तूच एकटी. मी ना जर आता चहा कसं तरी पहिलं थोडंसं बरं वाटते का. जेव तूच आता. जेवता आता भावानं सुमित्रा लागली. सुमित्रा जेवायचं काढाले काहीतरी. जे आणलं ते असन. मी काही जेवत नाही आता. जा भावानं तुम्ही सुद्धा जेवायले. हे बघा का आणलं तू ना पालकचं वरण असं का. नफोडी. हां जेव